नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे आपापल्या कॅटेगरीनुसार महाराष्ट्रामध्ये MBBS सीट मिळणार आहे आणि ते कितीपर्यंत मिळणार आहे तुम्हाला म्हणजे त्याच्याविषयी पूर्णपणे कल्पना पाहिजे, त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी पण हा अगदी काळजीपूर्वक तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे आणि आपल्या कॅटेगरीनुसार किती सीट्स सध्या 2025ला MBBS ॲडमिशन हवं असेल तर किती सीट्स उपलब्ध आहेत, तर त्याच्याविषयी अगदी डिटेल सांगणार आहे। आणि तुम्हाला मी जी कॅटेगरी वाईज जो तुमचा रँक आहे, कॅटेगरी वाईज आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही रँक पहा, म्हणजे कॅटेगरी वाईज रँक मी सांगेल त्याच्या आतमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला नक्कीच यावर्षी MBBSचं सीट मिळणार आहे। तर प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी ते मी तुम्हाला स्क्रीनवरती काढून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर इथं मी एकदम एक प्लेन पेपरवरती मी तर पहिल्यांदा तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मी ते सांगत आहे। तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सीट किती उपलब्ध आहे, तर सध्या प्रेझेंट ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 2976 एवढ्या ह्या सीट्स उपलब्ध आहेत। तर तुमचा जर कॅटेगरी रँक ओपनमधून जर तुमचा 2975च्या आतमध्ये आला तर तुम्हाला नक्कीच ह्यावर्षी 100% MBBSची सीट मिळणार आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी इथं काढलेलं आहे, तर त्याच्या सीट्स किती उपलब्ध आहेत तर सध्याला तर EWSसाठी आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट हवी असेल तर तिथे किती लागणार आहे, तर 492 एवढ्या ह्या सीट्स उपलब्ध आहेत EWSच्या। तर तुम्हाला 492च्या आतमध्ये तुम्ही येत असाल तुमच्या कॅटेगरीमधून रँक, तर तुम्हाला नक्कीच यावर्षी EWSमधून तुम्हाला MBBS सीट मिळणार आहे। असेच आणखीन मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं सांगणार आहे। तर इथं मी तुम्हाला आणखीन एक पुढची कॅटेगरी काढून दाखवत आहे, SEBC। तर SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केला होता, तर 5963 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला होता। आणि त्यानंतर त्या SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी सीट्स सध्या किती उपलब्ध आहेत, तर 753 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत। तर तुमचा SEBCमधून त्यामधून तुमचा जर रँक 753च्या आतमध्ये येत असेल तुमच्या कॅटेगरीमधून तर तुम्हाला यावर्षी MBBSची सीट मिळणार आहे। आणि पुढे नेक्स्ट कॅटेगरी तर काढलेली आहे मी OBC। तर OBCच्या विद्यार्थ्यांनी किती अप्लाय केला होता, तर जवळजवळ 16,922 एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे। आणि त्याच्या OBCच्या सीट्स किती अवेलेबल आहेत, तर सध्या प्रेझेंट सीट 1227 1227 एवढ्या ह्या सीट्स सध्या प्रेझेंट OBCच्या विद्यार्थ्यांच्या प्रेझेंट अवेलेबल आहेत। आणि त्या सीटमधून तुमचा जर OBC कॅटेगरी रँक जर तुमचा अगदी 1227च्या आतमध्ये येत असेल तुम्हाला ह्या रँकमध्ये, तर नक्कीच तुम्हाला MBBSचं ह्यावर्षी सीट मिळणार आहे। आणि त्यानंतर मी जी कॅटेगरी तर काढलेली आहे VJ कॅटेगरी। तर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी किती अप्लाय केला होता, तर 2040 एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला होता। आणि VJ कॅटेगरीच्या सीट्स किती अवेलेबल आहेत सध्या, तर VJला 194 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत। तर तुमच्या VJ कॅटेगरीमधून तुमचा रँक 194च्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला नक्कीच यावर्षी MBBSची सीट मिळणार आहे। आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे NT1। तर NT1च्या विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला होता, तर 1421 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला होता। आणि NT1च्या विद्यार्थ्यांच्या सीट सध्या किती प्रेझेंट आहेत, 161 सीट्स उपलब्ध आहेत। आणि तुमच्या कॅटेगरीमधून 161च्या आतमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला नक्कीच यावर्षी MBBSची सीट मिळणार आहे। आणि त्यानंतर जी काढलेली आहे NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केला होता, तर 3140 एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे। आणि NT2च्या सीट्स सध्या किती प्रेझेंट आहेत यावर्षी, तर 226 एवढ्या ह्या सीट्स उपलब्ध आहेत। तर 226 जर तुमचा कॅटेगरी रँकच्या आतमध्ये तुम्हाला येत असेल तर तुम्हाला यावर्षी MBBSचं नक्की सीट मिळणार आहे। आणि त्यानंतर NT3। तर NT3च्या विद्यार्थ्यांनी किती जणांनी अप्लाय केलेला होता, तर 1964 लोकांनी अप्लाय केलेला आहे। आणि त्यामध्ये सीट्स किती उपलब्ध आहेत, तर NT3साठी 129 एवढ्या ह्या सीट्स सध्या प्रेझेंट उपलब्ध आहेत। तर तुमचा कॅटेगरी रँक 129च्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला नक्कीच NT3मधून MBBSची सीट मिळणार आहे। आणि त्यानंतर मी जी काढलेली आहे SC कॅटेगरी। तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 8255
55 एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे आणि एस सीच्या सध्या प्रेझेंट सीट्स किती उपलब्ध आहे तर 838 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत. तर तुम्हाला तुमची एस सी कॅटेगरीमधून तुमच्या रँकमधून 838च्या आतमध्ये जर तुमचा रँक येत असेल तर तुम्हाला MBBSचा कन्फर्म सीट यावर्षी मिळणार आहे. आणि त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी किती अप्लाय केलेला होता तर 2718 एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे. आणि एस टी कॅटेगरीच्या सीट्स किती उपलब्ध आहेत तर 451 एवढ्या ह्या सीट्स उपलब्ध आहेत. तर 451च्या आतमध्ये तुमचा जर रँक येत असेल कॅटेगरी रँक तर तुम्हाला यावर्षी नक्कीच एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा MBBSची कन्फर्म सीट मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला हे पूर्णपणे अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी MBBSला आपल्या महाराष्ट्रामध्ये सीट मिळणार आहे. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला किती विद्यार्थ्यांनी सीट म्हणजे किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्याचंही अगदी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार किती सीट्ससुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला त्या तुमच्या कॅटेगरीमधून तुमचा जर रँक त्याच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला 100% ह्यावर्षी MBBSची सीट मिळणार आहे आपल्या महाराष्ट्रामधून 2025मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी ज्या काही मुलांना अगदी चॉईस फिलिंग आज लास्ट दिवस आहे, काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी MBBS BDS आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये अगदी BMSचं BHMS अगदी फिजिओथेरपीपर्यंत ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल, प्रेफरन्सेस लिस्ट तुम्हाला आमच्यामार्फत जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.